चला सामना सुरू करायचा आहे. नाणेफेक बिरा हॉटेलने जिंकलेली आहे. त्याने प्रथम फलंदाजी म्हणजेच बॅटिंग निवडलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलेले ते म्हणजेच सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा उंचपुरे गोलंदाज आपण बघत आहोत ते म्हणजेच अँडी आहुजा. पहिल्या चेंडू डॉट बॉल हाताळलेला आहे. फलंदाजीसाठी बॅटर आपण बघतो ते म्हणजेच अमित पठाण. नॉस्टा किंगला राकेश भाऊ दंडारे. अँडीचा चेंडू स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा आणखी एकदा प्रयत्न केला जातोय अमित पठाणच्या वतीने. चांगले उंचपुरे फलंदाज आहेत. लेन चांगली वापरतात. त्यांच्या विरोधात गोलंदाज सुद्धा चांगले हायटेड आहेत. अँडी आहुजा कमी गतीने फेकला गेलेला चेंडू ऑन साइडला स्वीप केलेला आहे. झाडू ज्या पद्धतीने फिरवतात त्या पद्धतीने बॅट फिरली होती. एकच धाव इकडे मिळते. स्ट्रायकिंगला स्टार बॅटर राकेश भाऊ दंडारे. नावाची चर्चा तर खूप आहे राकेश भाऊ दंडारे यांच्या पायची. आता फलंदाजी कशी करतील यावेळेचा फटका चांगला आहे. स्विच केलं होतं. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला. चेंडूला धाडलेला आहे आमच्या VIP बॉक्सच्या अगदी समोर मुख्य मंचासमोर चौकार. आतापर्यंत तिन्ही चेंडू याच पद्धतीने हाताळले होते गोलंदाज अँडी आहुजाने आणि त्याचमुळे त्याचा योग्य अंदाज घेतला बॅटरने. सगळ्या ऑफिशियल्सला रुचकर भोजन ज्यांच्या वतीने मिळतं ते अभि आणि त्यांच्या सहकारी यांचं आगमन झालेले आहे. अभि तुझं सहर्ष स्वागत. राकेश भाऊ दंडारे यांनी जर अर्धशतक नोंदवलं तर अजय पाडेसर यांच्या वतीने 555 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. सुरुवात तर तशी मिळालेली आहे. निर्विवादपणे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेत. 8 धावा धावपलकर जोडतायत बॅटर राकेश भाऊ दंडारे.
9 धावा आहेत धावपलकावर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण सगळेजण बघत आहोत. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. स्ट्रेटिश लॉंगॉनला प्रतीक राऊत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेगला योगेश. कमी गती, परंतु इथे राकेश भाऊ दंडारे यांनी ती योग्य रीतीने ओळखत असताना आणखी एकदा पलटी फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. आतापर्यंत राकेश भाऊ दंडारे यांनी खेळलेला हा तिसरा चौकार. चौकारानिशी हे षटक संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावपलकाकडे जर आपण पाहिलं तर 13 धावा आहेत धावपलकावर. 13 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. First batting team Bira Hotel. Skipper has won the toss and elected to bat first. Good decision so far because they have got a good start. Rakesh Bhau Dandare is in good touch so far. आतापर्यंत चांगले खेळलेले आहेत राकेश भाऊ दंडारे. पाहायचे अजून 7 षटकांचा खेळ शेष आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. पाहायचे कोणते गोलंदाज निवडले जात आहेत. योगेश पंजवानी येत आहेत दुसरं षटक फेकण्यासाठी. आतापर्यंत प्लॅनिंग आपण आनंद फॅशनचं जे पाहिलं होतं त्या प्लॅनिंगमधून शेवटच्या 4 षटकांमधून 2 षटकं योगेश पंजवानी यांनी हाताळलेली आहेत. परंतु आज आपण बघतो या महत्त्वाच्या सामन्यामध्ये फ्रंटलाईन बॉलर म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये त्यांना कामगिरी करायची. स्वतः संघनायक आहेत. कोणताही निर्णय योग्य किंवा अयोग्य असा नसतो. व्हॉट ए ग्रेट शॉट. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बॉडीचा शेप होल्ड करत असताना विथ दी एक्सटेंडेड हँड्स. व्हॉट अ ग्रेटली प्लेड बाय बॅटर अमित पठाण. चांगला फटका खेळला अमित पठाण यांनी. हे बघा ऑनस्क्रीन रिप्ले. उजव्या बाहेरचा चेंडू होता. फ्रंट लेग थोडा पुढे सरकवला. त्याचबरोबर पॉइंट केला बरोबर कव्हरच्या दिशेने. लगेच छोटेक्याने वापसी करत असताना योगेश पंजवानी यांना आपण पाहिलंय. निर्धाव चेंडूचे ते सांगता करत आहेत. 1.2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 17-17. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं अत्यंत कठीण काम आहे कारण 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात. फील्ड पोझिशन मध्ये स्लाइड चेंज. स्कूप करतायत. सुपला खेळलाय. मागच्या बाजूने चेंडूला काढलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. या अगोदर आपण म्हटलंच होतं की बिराहा हॉटेलला तितका चांगला सूर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सापडलेला नाही. परंतु ते कमबॅक करू शकतात कारण चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे आणि तेच आतापर्यंत इथं आपण पाहिलेलं आहे. दोन्ही अनुभवी खेळाडू चांगले खेळत आहेत. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे परंतु महेश साबळे दक्ष आहेत. जर्सी नंबर 10. अलीकडे सोशल मीडियामध्ये आपण लायनल मेस्सी आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांची एक क्लिप बघतो. दोघांचाही जर्सी नंबर 10. मैदानाच्या आतमध्ये महेश साबळे यांचाही जर्सी नंबर 10च आहे. फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये ओतून खेळला गेलेला फटका. अमित पठाण यांचा दमदार चौकार. गोलंदाजाचं प्लॅनिंग कुठे ना कुठे स्पष्ट दिसतंय फलंदाजाला. त्याला माहित आहे गोलंदाज उजवेष्टीच्या बाहेरच चेंडू सातत्याने करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी तयार होते बॅटर. आणखी एकदा त्याच बाजूने चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस क्षेत्ररक्षक गोळू याने टिपलेला आहे जेल आणि त्याचमुळे चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अमित पठाण यांचा संपतो खेळ. पहिला हादरा पहिला गडी गमावला बॅटिंग टीम बिराहा हॉटेलने. अमित पठाण बाद. दोन षटकं संपलेली आहेत. 25 धावा आपण बघतो बिरा हॉटेलच्या
धावपलकावर लागलेले आहेत. एक गडी त्याने गमावलेला आहे. तिसरं षटक पाहायचं कोणत्या गोलंदाजाकडे ते फेकण्यासाठी दिलं जाईल. प्राप्त हालचाली जर आपण पाहिल्या तर अँडी अहुजा यांच्याकडे सेकंड स्पेल दिला जात आहे. बॅटिंगसाठी बॅटर झेब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत झेब भाई. चांगल्या खेळीसाठी जाणले जातात, परंतु कुठे ना कुठे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांनाही त्यांच्या नावाला साजेसा खेळ करता आला नाही. जास्त वेळ खर्च केला जातो. बॉलिंग टीम आपण याकडे लक्ष द्या. अँडी अहुजा आपल्याला लगेचच तयार व्हावं लागेल षटक फेकण्यासाठी. बरोबर 45 मिनिटांमध्ये जर तुम्ही इनिंग कंप्लीट केली नाही तर 5 धावांची पेनल्टी आहे. तीन क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक कितीही असले तरी राकेश भाऊ दंडारे यांना ते थांबवू शकत नाहीत. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये इथे खरं तर प्लेसमेंट दिली. भूमितीतील बायसेक्टर खरं तर आठवलं आपल्याला, ज्या पद्धतीने दोन क्षेत्ररक्षकांना त्याने बायसेक्ट करत असताना चेंडूला पलीकडे पाठवलं होतं. चांगली प्लेसमेंट. 555 रुपयांचा कॅश प्राइस त्याच्यासाठी ऑन आहे अजय पहाडे सरांच्या वतीने. जर अर्धशतक फलंदाजाने पूर्ण केलं तर आणखी एक उलट फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाज राकेश भाऊ दंडारे यांना. इथे यावेळेस नेमकं काय घडलेलं. दुसरा गडी बाद तो होताना आपण बघतो फलंदाजी करणाऱ्या टीमचा. हा बघा इथे ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेश दंडारे यांनी, त्याचबरोबर ते ड्रिल करून दाखवत आहेत. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जर तुम्ही चूक केली तर ती त्याच चेंडूवर तरी निदान तुम्हाला दुरुस्त करता येत नाही. त्यातून तुम्ही काही बोध जरूर घेऊ शकता, लेसन्स घेऊ शकतात, पुढे जाऊन चांगलं प्लॅनिंग करू शकता. परंतु आता जे झालं ते झालं. फलंदाज बाद झालेले हे मात्र तितकंच नक्की. अँडी अहुजाला एक महत्वाचं यश मिळत आहे. ज्या फलंदाजाने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता, चौकार ज्याच्या बॅटमधून बरसत होते, अशा फलंदाजाला राकेश दंडारेला त्यांनी बाद केलंय. नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इलियास शेख आणखी एक चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इलियास शेख यांची चांगली राहिलेली आहे. जर्सी नंबर 18 ऑन हिज बॅटिंग मार्क. कुठे ना कुठे या सामन्यामध्ये विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे. या स्पर्धेतील प्रवासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बॅटिंग टीमला अर्थात बिरहा हॉटेलला बघा, दोन्ही बॅटर्स तुम्ही खेळपट्टीवरून धावू नका. धावा पूर्ण करण्यासाठी पंच आपलंही लक्ष असू द्या. फिल्डिंग पोझिशन मध्ये चेंज. आता डीप थर्ड मॅनला पुढे आणलेला आहे गलीमध्ये. हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. कधी कधी फलंदाज सुद्धा मन बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असतात. चेंडूच्या मेरिटवर जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये चांगला फटका ते खेळू शकले असते आडव्या बॅटने. अगोदरच ठरवलं होतं बॅटरने. फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतो बॅटर झेब भाई यांचा. थोडा वेळ व्यतीत करायचा आहे त्यांना, कंडिशन्स बरोबर मॅच व्हायचं आहे, या पद्धतीने उद्देश दिसतो. इंटेंट तुमचा स्पष्ट होतो तुमच्या खेळीतून.
तुम्ही नेमका काय विचार करता, कसा विचार करता हे समजतं. अँडीच्या विरोधात खोलवर टप्प्याच्या चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न. वेगवान स्विंग पाहायला मिळाला बॅटचा, परंतु फक्त बॅटचा वेगवान स्विंग असून चालत नाही. तुम्हाला धावा बनवायचे असतील तर संपर्क करायचा असतो. षटकं संपली आपण पाहिलं तर निश्चितच 3 आणि 32 धावा आहेत धावपलकावर. 32 रन्स ऑन द बोर्ड. 2 गडी गमावलेले आहेत. कुठे ना कुठे बिरा हॉटेलच्या फलंदाजांच्या मनामध्ये तो 95 ते 100 धावांचा पल्ला असेलच. ज्या पद्धतीने सुरुवात मिळालेली आहे, 2 गडी जरी गमावले असतील तरी जवळजवळ 11 धावांच्या सरासरी त्यांनी ते कायम ठेवलेली आहे. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज योगेश पंजवानी या संघाचे संघमालक आहेत आणि त्याचबरोबर संघ कर्णधार सुद्धा आहेत. चांगला चेंडू भरधाव वेगाने उजवेष्टीच्या बाहेरून ऑफ कटरचा चांगला मारा केलेला आहे यावेळेस जर्सी नंबर 99 योगेश पंजवानी. शॉर्ट थर्ड मध्ये तुम्हाला बिपिन खत्री पाहायला मिळतात. एक मोठं नाव आहे या परिसरातील. उजव्या इष्टीच्या बाहेर घेऊन आलेले आहेत बॅटर इलियास शेखला. या अगोदर इलियासने जेव्हा जेव्हा फलंदाजी केलेली आहे त्याने ऑनसाइडला चांगले फटके खेळलेत आणि मला असं वाटतं याचा अभ्यास केलेला आहे कुठे ना कुठे योगेश पंजवानीने. त्याला ऑफसाइडलाच ते आमंत्रित करतायत. समोर खेळतायत स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये अंतिमतः फुटबॉल स्किल वापरण्याचा प्रयत्न प्रतीकने जरूर केला होता, परंतु चेंडूचा प्रवास त्यांना थांबवता आला नाही. चेंडूने सीमारेषा भेदली. महत्वाचा चौकार. स्विच केलेले आहे. विपिन खत्री यांच्या दोन्ही पायांमधून चेंडू मागे निघून आलेला आहे. बॅकअप अवेलेबल होतं विशालचं. विशाल इखारलाही इथे चेंडू थांबवता आला नाही. अंतिमता चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलंच. हा चौकार. फुलटॉस समोर खेळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फलतरूमध्ये योगेश पंजवानीचं. निर्धाव चेंडू फेकला गेलेले त्याच्या पद्धतीने या षटकाचा विचार केला तर षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आले, 3 निर्धाव चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू आणि याचबरोबर षटकं संपली. 4 बरोबर 10.00 धावांची सरासरी. 40 धावा धावपलकावर. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये असेल. एक महत्वाची सूचना आहे, सागर झाडे यांची गाडीची चाबी हरवलेली आहे, गहाळ झालेली आहे मैदानामध्ये. जर कोणाला सापडली असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करा. धन्यवाद.
पाचव्या षटकाला सुरुवात केली जात आहे. आतापर्यंत धावफलक आहे 40. आयुष लोणारे आपण संपर्क साधा. आयुष लोणारे ऑनलाईन स्कोरर आयुष लोणारे. यावेळेस इथे जेल पकडण्यामध्ये यश मिळालं विशाल इखार यांना आणि त्याचमुळे झेप भाई यांनी पुन्हा एकदा निराश केलेला आहे. बिरहा हॉटेलच्या समोर आता अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांनी तिसरा गडी गमावला. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज कोमेल अजानी दाखल होत आहेत. दूरवरच्या टोकाकडून हर्षल उपाटे. हे बॅटल मोठं असणार आहे. हर्षलने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. खूप उंचीने चेंडू मागे निघून आलेला आहे. हा व्हाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे. पाहिजे या षटकातील पहिल्या उसळीची ताकीद अर्थात वन बॉल्स फॉर दी ओव्हरचा इशारा मिळत आहे. कमी गती चांगल्या पद्धतीने ओळखली कोमेल आजानीने. अपड्राईव्हचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अलॉंग दी कार्पेट फटका खेळला होता. एकच धाव मिळते. एकरी दुहेरी धावा महत्वाच्या बनलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा इन बिटवीन तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. याचं महत्वाचं कारण असं आहे आनंद फॅशन टीमच्या खेळाडूंकडे जर आपण नजर दिली तर त्यांची बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे. खेळाडूंचा विचार केला तर योगेश पंजवानी चांगले बॅटर आहेत. प्रतीकही चांगले आहेत. महेश साबळे सुरुवातीपासून चांगली सुरुवात त्यांनी दिलेली आहे. राजकुमारचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. हा फटका मोठा आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाकडे नजर देऊन उभे आहेत. त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. षटकार. आपण या अगोदर तो उल्लेख केला होता ऑनसाइडला फटकेबाजी इलियास शेख चांगले करतात आणि त्याचा नमुना त्याने दाखवला. स्विच केलंय. 38 सर्कल भेटता येईल का हे पाहायचंय. प्रॉपर कॉलिंग केलं आणि तरीही इथे हा झेल टिपता आला नाही. गोलू तिकडे होते. झेल त्यांच्या वतीने सुटला. त्याचबरोबर विशाल इखार याच्यासाठी सुद्धा संधी मिळाली नाही. ते त्यांच्या जवळ उभे होतेच. कदाचित त्यांनाही ठाऊक असेल का आपल्याकडे संधी येऊ शकते म्हणून. परंतु दुसऱ्या प्रयत्नानंतर चेंडूने सरळ मैदान गाठलं. याच दरम्यान आपण पाहिलं तर धावा बनलेल्या आहेत 2. 50 अप फॉर बॅटिंग टीम बिरा हॉटेल. पुढे सरकले. पावलांचा वापर केला आणि इथे एक अत्यंत दर्जेदार फटका खेळला. फलंदाज आहे खास. त्याचा फटका झकास. षटकार. ऑनसाइडला खेळायचा होता. डावी इष्टी सोडून जात असताना चेंडूला आपण बघत आहोत. पंचांनी इथे लगेचच व्हाईट कॉल केलेला आहे. एक अतिरिक्त धाव दिलासादायक असणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची. करंट रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 12.5 धावा प्रत्येक षटकामध्ये येत आहेत.
हा चेंडू चांगला आहे गोलंदाजाचा, परंतु यष्टीरक्षकाला ते मान्य नाही. त्याच्या वतीने बॅकअप चांगलं मिळालं नाही. राजकुमार स्ट्रगल करत होते. याच दरम्यान बाईकच्या रूपाने धाव मिळाली एक. स्टार्किंग एंडला कुमेल अजानी असतील. या फलंदाजाकडे सुद्धा जी क्षमता आहे त्या पद्धतीने खेळ झाला नाही. षटक संपले बहुतेक. त्याचमुळे इलियास शेख यांच्याकडे स्टार्किंग एंड येईल. हर्षल उपाटेच्या या षटकाचा जर आपण विचार केला तर हे षटक 5वं होतं एकूण सांघिकरित्या आणि 58 धावा बनलेले आहेत. 3 गडी गमावलेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर ज्याचा आपण उल्लेख केला होता, जी चर्चा केली होती की 95 ते 100 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कदाचित तिथपर्यंत हा डाव जाऊ शकतो. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत विशाल इखार. बारा चेंडूंमध्ये आतापर्यंत 23 धाबांवर खेळत असताना फलंदाज इलियास शेखला आपण बघतो फील्ड पोझिशन मध्ये चेंज करण्यात आलेले आहे. गलीला डीप 31 मध्ये नेण्यात आलेला आहे. थोडे वाईड आलेले आहेत. हर्षल उपाटे आता आपण बघतो त्यांना पॉइंटकडे नेण्यात आलेला आहे. विशाल डावखुरे आताचे गोलंदाज आहेत. चांगला वेग निर्माण करण्यासाठी जाणले जातात. शोल्डरचा सुद्धा चांगला वापर करताना विशाल इखारला आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे. लेंथ बॉलला तुम्हाला उसळी देता आली पाहिजे अंश, आणि तेच करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विशाल इखार करतात. पहिला चेंडू बघितला होता आणि त्यानंतर लगेचच इरादा स्पष्ट केला फलंदाज इलियास शेखने. स्विच केलं स्वतःला, बॅटची ग्रिप बदलली आणि त्यानंतर चेंडूला पाठवलेला आहे डगआउटच्या दिशेने. एका टप्प्याने फरार चौकार. पहिल्या चेंडूवर तो अंदाज बांधला होता बॅटरने कुठेतरी की याच पद्धतीने दुसरा चेंडू सुद्धा आपल्यासाठी उजबेष्टीच्या बाहेरचा येऊ शकतो. वेग तर चांगला आहे, परंतु त्याच वेगाचा वापर केला बॅटरने. गोलंदाजाच्या गतीचा वापर जर तुम्हाला योग्य करता आला तर धावा अधिक बनवू शकतात तुम्ही. आता ऑनसाइडला फटका खेळायचा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक महेश साबळे चेंडूचा पाठलाग करतायत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झालेली आहे. या स्पर्धेत विचार केला तर मला असं वाटतं महेश भाऊ गुलाबसिंग राठोड असतील, त्याचबरोबर आशिष केचे असतील, त्याचबरोबर महेश साबळे असतील. हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत. बऱ्याच वर्षापासून वर्धा क्रिकेट खेळत असताना, वर्ध्यातील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. क्लीन बोल्ड. चांगला चेंडू कमी गतीने हाताळला होता विशाल इखारने. व्यवस्थितरित्या पारखू शकले नाहीत बॅटर इलियास शेख आणि त्यांचा अडसर दूर केलेला आहे. विशाल इखार सहित गोलंदाजी टीमला आनंद फॅशनला यश मिळतं. हा चौथा महत्वपूर्ण हद्रा बॅटिंग टीम बिरहाला. इलियास आउट झालाय. नवीन फलंदाज समीर सय्यद. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या चांगला फटका केला. स्कोर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह. एक टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. चौकार आलेला आहे. फलंदाज नव्याने दाखल झाले होते, परंतु पहिल्या चेंडूवर त्याने चांगला पुस्तकी फटका खेळला. क्रिकेटिंग बुक शॉट्स ज्याला आपण म्हणतो. बॉडीचा शेप सुद्धा त्यांनी होल्ड केला होता चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर डाबा पाय पुढे सरकवला होता. एक चांगली पोझिशन निर्माण केली होती. फुलरलेनचा चेंडू होता, जागाही मिळाली होती, रूम दिला होता गोलंदाजाने.
अधिकची गती प्रत्युत्तर दिलं जात आहे अगोदरच्या चौकाराला विशाल इखारच्या वतीने. षटक संपतं यावेळेस 6वं आणि 6 षटकाच्या अंती धावफलक आहे 68 68 4 गडी बाद. $68 runs on the board with the loss of 4 wicket after 6 overs. आतापर्यंत फलंदाजांचा जर आपण विचार केला तर दूरवरच्या टोकाकडून दर्शन होलगर येत आहेत. फिटनेस इन्फ्लुएन्सर आयुषने त्यांचं असं वर्णन केलं. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फलंदाजाकडे सुद्धा तितकाच चांगला फिटनेस आहे, त्याचा त्याने वापर केला आणि इथे षटकार बुक केलेला आहे. एक गोष्ट असते महेश भाऊ की डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, वकीलला सांगावं लागतं मी वकील आहे, परंतु फिटनेस इन्फ्लुएन्सर एखादा असेल, बॉडी बिल्डर असेल, त्याला ते सांगण्याची गरज नसते, त्याच्या शरीरातूनच सगळं कळतं. आणि महेश भाऊ जाटे यांच्याकडे सुद्धा बलदंड शरीरयष्टी आहे. समोरच्याच्या लगेच लक्षात येतं की बराच वेळ घाम गाळत असावा जिम मध्ये, आणि ती गरज आहे ऍक्च्युली. या बेस पायचे नॉस्टाकिंगला थ्रो देतील का? या परिसराचा जर आपण विचार केला तर या परिसराने अनेक मोठे मोठे कुस्तीगीर कुस्तीपट्टू आपल्याला दिलेले आहेत. आणि या परिसरातील तेलंगपुरा आखाडा खूप प्रसिद्ध आहे. तिथे जर तालमीसाठी तुम्ही जात असाल तर तुम्हाला तुमची बॉडी फिटनेस चांगली राखणं गरजेचंच आहे, ते अनिवार्य बनतं. महेश भाऊंकडे जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या शरीर यष्टीवरून तुम्हाला समजेल एखाद्या चांगल्या तालमीमध्ये त्यांनी धडे घेतले असावेत, आणि ती तालीम इतरत्र कुठली नाही तर तो आखाडा आहे तेलंगपुराचा. मागे चेंडू आला होता, चौकार मिळतो. धावपलकाला आता 12 मिळालेलं आहे. धावपलक थोडं शक्तिवान बनत चाललेलं आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 79. प्रोजेक्टेड स्कोर थोडा थोडा तसा वाढत जातो जसं जसं तुम्ही करंट रन रेट वाढवता. आता इथून पुढे बॅटिंग करणारी टीम 100च्या आकड्याकडे किंवा त्याहीपेक्षा अधिक धावांचा विचार करेल यामध्ये ती मात्र शंका नाही. गोलंदाजाने गोलंदाजीत फक्त गती निर्माण करणं इतक्या पुरताच मर्यादित राहू नये, त्याला अचूकता सुद्धा दाखवता आली पाहिजे. ऑनसाइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मागे मागे सरकत निघून चाललेला आहे. तो सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला आणि चेंडू त्याही पेक्षा दूरवर जाऊन स्थिरावला. आणखी एक बिग हिट, ह्यूज अँड मायटी सिक्सर. दर्शन होलगरेचा समाचार घेतलेला आहे बॅटर्सने. उजवेष्टीच्या बाहेरून खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइडला खेळायचं होतं. 22च्या रूपाने धाव पूर्ण केल्याचा इशारा येतोय मैदानी पंचांच्या वतीने. बॉलिंग एंडकडे तुम्हाला पंच पाहायला मिळतात MCA सर्टिफाईड अंपायर जिग्नेश चुडासमा पटेल. त्याचबरोबर लेगी अर्थात लेग अंपायर म्हणून तुम्ही बघतात याच वर्धा परिसरातील एक अत्यंत चांगले क्रिकेटवीर सूरज कोकाटे अर्थात गोलू. कमी गती फार लवकर ओळखली होती फलंदाजाने. ग्रेट बॅटिंग, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुमेल अजानी करतायत. त्यांना चांगला सूर सापडलेला आहे. आणखी एकदा चेंडूला फेकलेला आहे अगदी स्ट्रेटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार.
षटकं संपली 7 आणि 92 धावा धावपल आहेत. 92 रन्स ऑन द बोर्ड. यष्ट्यांच्या मागे राजकुमार याचे हात आता कमरेवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दुसरे दोन अनुभवी खेळाडू जवळ येत आहेत. विपिन खत्री यांच्याकडे आज गोलंदाजी दिली गेली नाही. प्लॅनिंग आपण बघतो की गोलंदाजी करणाऱ्या आनंद फॅशनचं मैदानाच्या आतमध्ये थोडं फ्लेक्झिबल होतं, बदलण्यात आलेलं आहे. शेवटचं षटक फेकतील सेकंड स्पेलमध्ये हर्षल उपाटे. 8 षटकांसाठी तुमच्याकडे कमीत कमी 4 चांगले गोलंदाज असणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे. बेल्स इथे डिस्लॉच झालेली आहे. निर्णय घेतला होता कुमेल आजानीने आणि तो निर्णय त्यांना योग्य सिद्ध करता आला नाही. रिस्पॉन्स समीर सैयदचा जरूर मिळाला, परंतु डायरेक्ट हिट आली आणि त्याचमुळे धावबादच्या रूपाने फलंदाज कुमेल आजानी यांच्या डावाचा अंत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. अमन चोरे उर्फ पोलार्ड. एखाद्या विशिष्ट खेळाडूला आंतरराष्ट्रीय खेळाडूचं जर टोपर नाव मिळत असेल तर बऱ्याच गोष्टी मिळणाऱ्या असतात, जुळणाऱ्या असतात. ऑनसाइडला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं महेश साबळे यांचं. एकच धाव दरम्यान पूर्ण होताना आपण बघतो. माझ्या साथीने आयुष लोणारे, त्यांना मिचल म्हटलं जातं. चेहऱ्याची ठेवण ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी आहे. (93 रन्स, 93 धावा, 5 गडी बाद. समोर खेळतायत परंतु फटका इथे फसला आहे असं वाटत होतं. आश्चर्यकारकरित्या चेंडूने प्रवास केला. सगळ्यांना आश्चर्याचा कडू धक्का बसला, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला हे गरजेचं होतं. फलंदाज समीर सैयदने आणखी एक ठोकलाय षटकार. ज्या 100 धावांच्या पल्ल्याची आपण चर्चा करत होतो, अंश आता त्या उंबरठ्यावर बॅटिंग टीम आलेली आहे. चांगला फटका. आणखी एक क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नॉस्टाकिंग एंडला थ्रो आली. पोलार्ड आता खेळाडू कक्षात जाऊन विसावतील. धाव 1 मिळाली. स्टार्किंग एंडला बॅटर समीर सय्यद येतील आणि ते गरजेचं होतं. पोलार्ड सुद्धा आता सहमती दर्शवतायत. त्यांना सॅक्रिफाईस करायचं होतं त्यांच्या विकेटचं आणि त्याने ते केलं. एक धाव मिळालेली आहे आणि याचबरोबर आपण पाहिलं तर बिरा हॉटेलच्या धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत. 100. 100 अप फॉर बिरा हॉटेल. दोन चेंडू शेष. आतली कडा आहे. नॉस्टाकिंग एंडचा फलंदाज स्टार्किंग एंडला निश्चितच येईल, कारण इथे एक धाव पूर्ण होताना आपण बघत आहोत. न्यू बॅटरी नवीन फलंदाज दाखल झालेले ते म्हणजेच मंगेश मसराम. मंगेश मसरामकडे आता एकच चेंडू खेळण्याची संधी आहे, त्यामुळे त्याचं प्लॅनिंग तर स्पष्ट आहे. त्याला मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे. स्विच करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. कलेक्शन देता येत नाही हर्षल उपाटेला. अंतिमतः ही धाव पूर्ण झालेली आहे. याचबरोबर सत्र संपलं पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अंती 101 अर्थात 101 धावा बनवल्या बिरहा हॉटेलने आणि 102 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय सामना जिंकण्यासाठी आनंद फॅशन या टीमला. नेक्स्ट मॅच. एकशे 3 धावांचं टार्गेट आहे. थोडं करेक्शन होतं.
102 बनलेले आहेत, 102 बनलेले आहेत, 103 धावा बनवायचे आहेत समोरच्या टीमला, आनंद फॅशनला. प्रिशा किंग्स 11 वर्सेस नॅचरल सोलर चार्जर. दोन्ही टीम्सचे कर्णधार नाणेफेकीसाठी लगेचच या, त्याचबरोबर तुमचा टीम स्क्वॉड आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रिशा किंग्स 11चे तन्मय उपस्थित आहेत. तन्मय, टीम स्क्वॉड लगेचच आपण पूर्ण करून द्या. पिच क्युरेटर, लाईनमॅन आपण लगेचच खेळपट्टीवर लाईन अधोरेखित करा. नॅचरल सोलर चार्जर त्याचबरोबर प्रिशा किंग्स 11 या दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या.
दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर महत्वाचा फलंदाज योगेश पंजवानी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज राजकुमार दाखल होतील. जर्सी नंबर 28 पहिलं षटक सुरू झालेलं आपण बघत आहोत. गोलंदाज राकेश भाऊ दंडारेच्या वतीने मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याने यश मिळालेलं आहे. या अगोदर एकदा आनंद फॅशनने 124 धावा सुद्धा बनवल्या होत्या. एक फलंदाज म्हणून तुम्हाला तुमच्या विकेटची प्राइस माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्याच आडवे तिडवे वाकडे तिकडे फटके खेळण्याची तितकी गरज आहे असं मला वाटत नाही. मोठे फलंदाज होते योगेश पंजवानी. या अगोदर 2 सामन्यांमध्ये सामनावीर सुद्धा राहिलेत. समोर व्हॉट अ ग्रेट कॅच. या स्पर्धेतील आतापर्यंत घेण्यात आलेला सर्वोत्कृष्ट झेल राकेश भाऊ दंडारे यांनी टिपलेला आहे. अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय फलंदाज राजकुमार यांचा खेळीचा अंत. दोन चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. राकेश दंडारे यांनी ती कमाल केलेली आहे. पाहायचं आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ते दाखल झालेले आहेत. 100 पेक्षा अधिक धावा निर्धारित 8 षटकांमध्ये बनवण्याचं आव्हान आहे. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज वर्धेमधील चांगले ऑलराऊंडर आहेत हर्षल उपाटे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीत सुद्धा कमाल करतात हर्षल. फलंदाजीमध्ये आता हेल्पिंग हँड्स द्यावे लागतील या बॅटिंग ऑर्डरला, त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या टीमला. या स्पर्धेत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अनेक गोलंदाज आलेले आहेत, परंतु विकेट हॅट्रिक आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला कंप्लीट करता आली नाही. पाहायचं आहे आता राकेश भाऊ दंडारे, मोठं नाव आहे या परिसरातील, त्यांना हा विक्रम नोंदवता येईल का? दिशा दिलेली आहे. काय करतायत चेंडूला? गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दक्ष होते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. उजव्या इष्टीवरचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडा अधिक उसळला. पहिल्या चेंडूवर जो झेल घेण्यात आला त्यामध्ये मंगेश या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड, कुमेल आजी आणि चेंडू खाली, झेल टिपतायत आणि याचमुळे हर्षल उपाटे यांना सुद्धा परतावं लागेल. 3 महत्वपूर्ण हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिलेले आहेत. बिरहा हॉटेलच्या राकेश भाऊ दंडारेने फलंदाजी करणारी टीम अर्थात आनंद फॅशन इथे आता अडचणींमध्ये सापडलेली आहे. त्या पहिल्या झेलची आपण चर्चा करत होतो. योगेश पंजवानी स्विचसाठी त्याने पोझिशन बनवल्या लगेचच क्षेत्ररक्षक मंगेश यांनी त्यांची पोझिशन चेंज केली होती, तयार झाले होते झेल टिपण्यासाठी आणि म्हणूनच तो झेल त्यांना तिकडे यशस्वीरित्या टिपता आला होता. नवीन फलंदाज आणखी एक स्टार खेळाडू वर्धातील प्रतीक राऊत. उंच उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस असेल, इथे हा झेल सुटला. प्रत्येकला जीवदान मिळत आहे. समीर सय्यद मला असं वाटतं तिकडे असावेत, त्यांच्या वतीने हा झेल सुटला. बॅटिंग करत असताना कव्हरच्या दिशेने खेळलेले फटके चांगले वाटले होते, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. समीर सय्यदचे ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघितला.
अलीकडच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्टँडर्डला हे फिल्डिंगचं स्टँडर्ड निश्चित मॅच करत नाही. अलीकडे क्षेत्ररक्षणाचा दर्जा फार बदललेला आहे. ऑनसाइडला फटका खेळतायत फलंदाज महेश साबळे यांना सुद्धा पकडण्यामध्ये यश मिळालंय. राकेश भाऊ दंडारे याने 4 मोठे हादरे धक्के दिलेले आहेत प्रतिस्पर्धी टीमला. त्यांच्या फलंदाजीचं कंबरड तोडलेलं आहे. ग्रेट बॉलिंग राकेश दंडारे. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू असताना 38 सर्कल भेदण्याचा प्रयत्न अनेक फलंदाजांनी आतापर्यंत केलेले आहे. त्यामध्ये त्यांना तितकं यश मिळालेलं नाही. कुठे ना कुठे अंश एक गोष्ट महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही 100 पेक्षा अधिक धावा धावपलकर जोडता त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची थॉट प्रोसेस बदलते. त्यांना असं वाटतं की इट इज व्हेरी टफ आणि त्याचमुळे त्या दोलायमान परिस्थितीमध्ये चेंडूच्या मेरिटवर न खेळता प्रत्येक चेंडूवर घाव करण्याचा ते प्रयत्न करतात. फटकेबाजीसाठी योग्य चेंडूची निवड करण्यामध्ये असमर्थ ठरतात. काही चुकीचे फटके खेळतात आणि अशातच मग फलंदाज वारंवार बाद होताना आपण पाहिलेले आहेत. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये बाद होताना पाहिलेले आहेत. इथे तर पहिल्या षटकामध्ये राकेश भाऊ दंडारे याने बॅकफुटला ढकललेलं आहे बॅटिंग टीम आनंद पॅशनला. या अशा परिस्थितीमधूनही त्यांच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत की या प्रतिकूल परिस्थितीमधून त्याला बाहेर काढतील हे आपल्याला पाहायचं आहे. परिस्थिती प्रतिकूल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रतीक. टेंटेटिव्ह अप्रोच. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते. बॅकअप अत्यंत चांगलं आहे. कौतुक करावं लागेल साहिलचं. ज्या पद्धतीने ते धावले होते. अमित भाई पठाण यांच्या अगदी जवळून चेंडू निघून गेला होता. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण साहिलचं आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक असेल. यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत बिराहा हॉटेलमधील साहिल. आणि तुमच्याकडे युवा खेळाडू अधिक असतील तर या हालचाली तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतातच. जीव झोकून देतात खेळाडू. सोडून दिलेलं आहे. लिबिंग टेक्निक चांगली दाखवलेली आहे इथे बॅटरने. अपेक्षा असतील बॅटर प्रतीक राऊत कडून बॅटिंग टीमला आणि ही संधी सुद्धा आहे त्याच्यासाठी स्वतःला प्रूव्ह करण्याची. काय झालंय. यस प्रतीक बाहेर निघतायत. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट न बघता प्रतीकने वाट पकडलेली आहे. खेळाडू कक्षाची खेळाडू वृत्तीचं दर्शन झालं प्रतीक राऊतच्या खेळीमधून. परंतु आता पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे की फलंदाजी करणारी टीम एका पाठोपाठ एक चांगले फलंदाज गमावत आहे. नवीन फलंदाज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गोलू इंगोले जर्सी नंबर 3. शरीर यष्टी जर पाहिली या खेळाडूची तर ती भक्कम आहे, भरीव आहे. चेंडू फळीचा व्यवस्थित संपर्क केला तर मला असं वाटत नाही वर्धा जिल्ह्यामध्ये असं कोणतं एखादं ग्राउंड असेल जिथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाही. परंतु एकूण एकच आहे. तुम्ही किती उंच आहात, तुम्ही किती ठेंगणे आहात, तुमची बॉडी स्ट्रक्चर तुमचं कसं आहे, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या जरूर आहेत. परंतु तरी सुद्धा टेक्निक फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचं ज्ञान असावं लागतं तुम्हाला. याच गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे. हा फलंदाज डिफरन्स क्रिएट करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पूल केलेला आहे. शॉर्ट आर्म पूल 4 रन्स. महत्वाचा चौकार धावपलकर जोडला जाईल. कमी गतीने फेकला गेलेला चेंडू डिसिबिंग इनटू द फ्लाइट. हाय ट्रॅजेक्टरीने टाकला गेलेला बॉल होता गोलंदाज मंगेश मसरामचा. इथेही त्याच पद्धतीची ट्रॅजेक्टरी
चेंडूला रीड करता आला नाही व्यवस्थितरित्या फलंदाज म्हणून तेजस सिंगोले यांना. फुलटॉस फटका फसलाय. आता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि त्याचमुळे फलंदाज गोलू इंगोले यांचाही संपला खेळ. समीर सय्यदने झेल टिपला. खेळाडू कक्षाकडे आता गोलू इंगोले सुद्धा जाताना आपण बघतो. अवघ्या 2 षटकांमध्ये तुम्ही 6 गडी गमावलेले आहेत. सर्व बाद होण्याच्या उंबरठ्यावर मला दिसते ही टीम आता. परंतु दुसरी बाजू त्याची अशी आहे की सगळ्याच फलंदाजांना फलंदाजी मिळेल. सगळ्या फलंदाजांना जर तुमच्या फलंदाजी मिळत असेल तर बॅटिंगचा डाव बऱ्याचदा अडचणीतच सापडतो. या स्पर्धेचा विचार केला तर आनंद फॅशनने आतापर्यंत मला असं वाटतं चांगली कामगिरी जरूर केलेली आहे. त्यामुळे या सामन्यातून ते खूप काही शिकू शकतात. 9 सामने तुम्हाला खेळायचे, त्याचमुळे तुम्हाला प्लॅनिंग करण्याची संधी मिळते, अवधी मिळते. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज राकेश भाऊ दंडारे येत आहेत. या अगोदरच्या फर्स्ट स्पेलमध्ये त्याने 4 विकेट घेतले होते. बघा ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पंजवानीला बाद केलं होतं स्विच हिट करत असताना. त्याचबरोबर इथे दर्शन ओलगरेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जेल टिपत असताना राकेश भाऊ दंडारेने बाद केलं होतं. त्यानंतर आपण बघितलं हर्षल उपाटे ऑनसाईडला फटका क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते. कुमेल अजानीने झेल टिपला आणि इथे आपल्याला पाहायला मिळतो ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, तिथेही झेल झाला होता. पर्पजफुली खेचून मारण्याचा प्रयत्न करतायत बॅटर गोलू. डावा पाय पुढे सरकवला होता, फ्रंट लेग पुढे सरकवत असताना चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर राकेश भाऊ दंडारे इथे सोपा झेल. आणखी एकदा समीरने झेल टिपला. हा 5वा विकेट मिळवलेला आहे राकेश भाऊ दंडारेने. अर्ध्या संघाला खेळाडू कक्षामध्ये पाठवलेला आहे. या स्पर्धेतील सचिन लेंडे नंतर आणखी एक गोलंदाज आपल्याला मिळाला ज्याने 5 विकेट्स मिळवलेले आहेत. ही हॅज टेकन 5 विकेट्स ऑल. ग्रेट रिमार्केबल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन बॉलिंग बाय राकेश भाऊ दंडारे. प्रिशा किंग्स 11 आणि नॅचरल सोलर चार्जर दोन्ही संघाच्या संघनायक लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जातील. त्याचबरोबर निखिल चौधरी आणि टीम. निखिल चौधरी आम्हाला टीम स्क्वॉड हवा आहे. नॅचरल सोलर चार्जरचे खेळाडू उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे टीम स्क्वॉड लगेचच आपण रेडी करा. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आपण बघत आहोत. एक धाव आलेली आहे. स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर बॅटर आहेत दर्शन होलगरे. कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका खेळतायत. परंतु आता ह्या एकेरी दुहेरी धावांच्या फटक्यांपेक्षा चौकार षटकारांचीच अधिक गरज आहे. लीग फॉर्मॅटमध्ये सामने खेळवले जातात, त्याचमुळे तुमचा रन रेट अत्यंत महत्वाचा ठरत असतो. पुढे जाऊन क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर आपण चेक केला तर तिथे समान गुण जर झाले तर रन रेट महत्वाचा ठरतो. अमितभाई पठाण उंच पुरे आहेत आणि त्याचमुळे त्यांना चेक करता आलं होतं तिकडे. चेंडूचा स्पर्श हाताला झाला परंतु नियंत्रण मिळवता आलं नव्हतं. हे झेल अत्यंत कठीण असतात. कधी कधी अशा पद्धतीचे झेल हातामध्ये येऊन बसतात असं म्हटलं जातं, ते घेतले जात नाहीत. शेवटचा बॉल फेकतील राकेश भाऊ दंडारे. आणखी एक विकेट त्यांना मिळवता येईल का हे पाहायचंय. हलक्या हाताने ढकललेले पुश करो खुश रहो. मिळाली धाव 1 आणि त्याचमुळे षटकं संपली. 3 षटकांच्या अंती धावफलक आहे 12.
गडी बाद 7. नॅचरल सोलर चार्जर आपण आपली टीम लिस्ट जमा करा. नॅचरल सोलर चार्जर संगनायक संघ प्रतिनिधी लवकरात लवकर संपर्क साधा. नवीन षटकाची सुरुवात होते. षटक फेकलं जाईल 4थं आणि ते फेकण्याची जबाबदारी घेत आहेत गोलंदाज बिक्की. ऑन साइडला खेळत आहेत फटका. फलंदाजीत आपण पाहिलं तर फलंदाज अँडी आहुजा आणि दर्शन होलगारे आहेत. या संघामध्ये समावेश फ्रंटलाईन बॉलर किंवा गोलंदाज म्हणून त्यांचा झालाय. पाचा आता फलंदाजीमध्ये उपयुक्तता कशी सिद्ध करतील हे दोन्ही खेळाडू. स्विच करण्याचा प्रयत्न. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे अँडी आहुजा यांना. उंचपुऱ्या शरीरयष्टीचे बॅटर आहेत अँडी आहुजा. चांगला टायमिंगने फटका जुळवता आला तर खूप दूरवर जाऊ शकतो चेंडू. हवाई सफर मिळू शकते. हा बघा याच गोष्टीचा उल्लेख केला परंतु मिस टायमिंग आहे. झेल टिपण्यात आलेला आहे डीप मध्ये. आणखी एक फलंदाज जाईल खेळाडू कक्षामध्ये. 8वा मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला. आनंद फॅशनने त्यांचा महत्वाचा गडी गमावला. अँडी आहुजा डिपार्ट्स. आणि आता ज्या खेळाडूची प्रतीक्षा अनेकांना होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. खतरो के खिलाडी बिपिन खत्री. आता बिपिन भाऊ आतमध्ये जात आहेत. अनेक बाजूने आवाज येतोय. 3 चौकार 3 षटकारांसाठी बक्षिस आता इथे त्यांच्यावर घोषित केली जात आहेत. बघा इकडनं 2 तिकडनं 5 आकडे तर वाढत चाललेले आहेत. 3 चौकारांसाठी 2000 रुपये जगदीश भाऊ दाखवत आहेत. 3 षटकारांसाठी 5000. हरकत नाही. फटके लागल्यानंतर बक्षिस घेऊन या हीच विनंती आहे. चांगला फटका टेस्ट क्रिकेटच्या अंदाजाने व्हर्टिकल ब्लेडने डिफेन्सिव्ह अप्रोच बिपिन खत्री यांचा. सर्व बाद होण्यापासून संघाला वाचवायचा असेल कदाचित. स्वीप करायचंय. फटक्यामध्ये रेंज पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ शेष असलेला आपण बघत आहोत. शेवटचा चेंडू ऑनसाइडला खेळायचा होता. आणखी एक फलंदाज क्लीन बोल्ड. डावी यष्टी उखाडलेली आहे गोलंदाजाने आणि त्याचमुळे दर्शन होलगरे सुद्धा परतीचा प्रवासासाठी दाखल झालेले आहेत. 9वा विकेट गमावला बॅटिंग टीमने. बघा सेलिब्रेशन करताना खेळाडू आपण पिचच्या बाहेर उभे राहा. बिरहा हॉटेल खेळाडूंना विनंती आहे सेलिब्रेशन तुम्हाला करायचं असेल टीम मीटिंग घ्यायची असेल तर विकेटच्या बाहेर उभे राहा. विकेटवर उभे राहू नका. 14 धावा बनलेले आहेत 14. चला 5वं षटक लगेच सुरू करू कारण आता ड्रिंक्स ब्रेक आपल्याला घेता येत नाही. शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. विशाल इखार येत आहेत. गोलंदाजीमध्ये कमाल दाखवलेली आहे. चुणूक दाखवलेली आहे गोलंदाज म्हणून विशाल इखारने. फलंदाजी करत असताना आता गरम तेलामध्ये ते दाखल झालेले आहेत कारण सिच्युएशन ऍडव्हर्स बनलेली आहे. खूप नाजूक परिस्थिती आहे बॅटिंग टीमची. मंगेश मसराम या पद्धतीचं इक्वेशन असेल तर अंश हरिणखेडे मला असं वाटतं की काही क्षेत्ररक्षक संघ कर्णधार जवळ घेऊ शकतो फलंदाजांच्या. हा व्हाईट बॉल आहे. इतकी चांगली परिस्थिती आहे तरी बऱ्याचदा खेळाडू जावयाच्या जातीचे असतात.
त्यांना अजून चांगला हवं असतं. दूरवरून आवाज आला की वाईट बॉल टाकू नका. स्टॉप डिस्मिसल. आणि याचबरोबर बॅटिंग टीम आनंद फॅशन या स्पर्धेमध्ये ज्याने 124 धावा एका सामन्यामध्ये बनवल्या होत्या त्यांना 103 धावा बनवायच्या होत्या आणि संपूर्ण डाव त्यांचा इथे संपलेला आहे तो 15 या आकड्यावर. हार्ड लक टफ लक आनंद फॅशन सामना जिंकला आणि चांगला कमबॅक या स्पर्धेमध्ये दाखवलं ते म्हणजेच बिरहा हॉटेलने. त्यांचं कौतुक. नॅचरल सोलर चार्जर त्याचबरोबर प्रिशा 11 आपण उशीर करू नका. चला नाणेफेकीसाठी लगेचच दाखल व्हायचे. दोन्ही कॅप्टन्स त्याचबरोबर टीम स्क्वॉड आपला द्या. निखिल चौधरी आणि टीम प्रिशा 11 टीम स्क्वॉड जमा करा. नॅचरल सोलर चार्जर आपणही आपला टीम स्क्वॉड लगेचच इथे समालोचन कक्षामध्ये दाखल करा. सामन्यातील सामनावीर खेळाडू या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहेत राकेश भाऊ दंडारे. 2 षटकं हाताळली, 5 धावा खर्च केल्या, 5 गडी बाद केले आणि फलंदाजी करताना 16 धावा धावपलकर जोडल्या. बिराहा हॉटेल टीम ओनर जुबेर भाई त्याचबरोबर झैब भाई आपण या. तुमच्या शुभ हस्ते सामनावीर खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित करणार आहोत. त्याचबरोबर बिराहा हॉटेल होल टीम आपणास विनंती आपण प्रेजेंटेशन बॉक्सच्या समोर या. प्रेजेंटेशन बॉक्स के सामने आइए आप सब लोग. झेब भाई जुबेर भाई आपल्या बरोबर आहेत. आता राकेश भाऊ दंडारे यांना सामनावीराची ट्रॉफी इथे वितरित केली जात आहे. त्याचबरोबर अजीज भाई सुद्धा जोडलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी वितरित केली जाते. हॅव अ बिग हँड्स फॉर राकेश भाऊ दंडारे. व्हाईल बॉलिंग पिक्ड अप 5 विकेट्स अँड इन बॅटिंग ग्रेट कॉन्ट्रीब्युशन 19 रन्स. राकेश भाऊ सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन आहे ज्या पद्धतीने तुमची गोलंदाजी झाली. आणि महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हा सामना सुरू येण्याच्या अगोदर आपण त्या गोष्टीवर चर्चा केली होती. या स्पर्धेत तुमचा संघ थोडा झगडत होता, चाचपडत खेळत होता, अडखळत खेळत होता. पहिला सामना जिंकणं तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं. किती आनंद झालाय तुम्ही सामना जिंकलाय? ह्या विननी पूर्ण टीमचा कॉन्फिडन्स चांगला वाढेल आणि आशा करतो की यानंतरचे सगळे जे सामने आहेत ते जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करावं पूर्ण टीमनी. बसेच आशा ठेवतो. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ज्या संघाने बनवल्या होत्या आनंद फॅशन 124 धावांचा सांघिक सर्वोच्च धावसंख्या त्यांनी उभारली होती. त्या टीमला फक्त आणि फक्त 15 धावांवर तुम्ही ऑल आउट केलेलं आहे. सगळ्या बॉलिंग युनिट बाबत काय म्हणाल?
आज सगळ्यांनीच बॉलिंग चांगली केली. त्यांचा परफॉर्मन्स समोरच्या टीमचा चांगला राहिला नाही. क्रिकेट ऑफ पॉट आहे तो. नेक्स्ट चांगले खेळन ते. चांगली मॅच्युअर्ड प्रतिक्रिया आहे राकेश भाऊ. तुम्हाला येणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा असतील. चांगली प्रतिक्रिया आहे राकेश भाऊ यांची. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुमचा परफॉर्मन्स वर खाली होत असतो.